नमस्कार, स्पेशल न्यूज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूया त्याची विशेष बातमी. दिल्लीमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कोल्हापुरात शांततापूर्ण रॅली आणि निषेध सभेचे आयोजन करण्यात आले. तर पाहूया त्याची सविस्तर बातमी. या आंदोलनाला नागरिक, विद्यार्थी, युवक, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सकाळी छत्रपती शाहू महाराज समाधी स्थळ येथे अभिवादन करून रॅलीला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शाहू समाधी स्थळ, दसरा चौक, बिंदू चौक, दाभोळकर कॉर्नर, एसटी स्टँड, राजारामपुरी, बागल चौक, उमा टॉकीज चौक, रिलायन्स मॉल मार्गे रॅली काढण्यात आली. रॅलीची सांगता दसरा चौक येथे निषेध सभेने झाली. यावेळी वक्त्यांनी विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून त्यांच्यावर बळाचा वापर करणे योग्य नसल्याचे सांगत या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला. तसेच विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर संवादाच्या माध्यमातून तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली. या आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी प्रमुख सहभाग घेतला. त्यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत लोकशाही मार्गाने प्रश्न सोडवण्याचे आवाहन केले. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. आंदोलन शांततापूर्ण वातावरणात पार पडले असून सभेनंतर विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधाचे निवेदन राज्यपालांना पाठवण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.